नमस्कार. आज आपण वाळवणे या ठिकाणी पटोले साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलो आहे. त्यांनी केरनचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्ते. तुमचं नाव सांगा. सूर्यभान दामू पठारे. बरं, तुम्ही आपल्या कांद्यासाठी केरनचं मार्गदर्शन घेतलंय का? हो. बरं, मार्गदर्शन घेतल्यानंतर तुमचे आता हे कांदा किती महिने जाईल? तर हे कांदे 2.5-3 महिन्याचे. 2.5-3 महिन्याचे कांदे आहेत. बरं, 2.5-3 महिने लोकांनी कांद्याला पाळ्या घातल्या, पण तुमचा कांदा कसं काय आहे? आमचा कांदा एकदम व्यवस्थित आहे. मग तुमचा कांदा एक नंबर आहे. बरं, आता ही जर आपण पाहिलं तर खाली रान कसं काय? आता ही रान एकदम मुरमाट आहे. मुरमाड रान आहे. आता मुरमाड रान आहे. आता जर तुम्ही कांदा उपाडला, आता इथं बघितलं ते कांदा पाहिला आपण, हे बघा कांदा मुळी कसं काय चालू आहे? मुळी एकदम ओके खाली, मुळी चांगली आहे. आता ही कांदा आणि साईज कसं काय कांद्याची? साईज बी कांद्याची एकदम व्यवस्थित आहे, मध्यम आहे, मोठी नाही लहान नाही. हा, म्हणजे कांद्याची साईज बी चांगली आहे, मुळी भरपूर चालू आहे. आणि हे जर आपण पाहिलं खाली ते कांदा तुमचा चांगला पोचलेला कांदा आहे. हा, आणि माना जाड, माना जाड असून आता हे कांदा पाहिलं आपण शेवटपर्यंत जर पाहिलं तर पात कुठे करपणा याला अजिबात नाही, वाकडी नाही, काय म्हणजे पात पण वाकडी नाही. बरोबर. तुम्ही केरनचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे का? हो. हा, मग तुमच्या आसपास जे शेतकरी त्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे, म्हणजे वापरलं पाहिजे. रिझल्ट चांगले आहेत. ओके. केरन कंपनी माहिती. धन्यवाद. नमस्कार.